साहित्यिक पर्यावरणवादी चळवळीतले लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं दीर्घ आजाराने निधन झालंय। ते 82 वर्षांचे होते। मागील काही वर्षांपासून ते आजारी होते। वसईत त्यांनी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। फादर दिब्रिटो हे धाराशिवमध्ये पार पडलेल्या 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे। हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली। वसईतील राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारांचं राजकारण यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबवलेली। फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कारकिर्दीवर आपण नजर टाकूया। वयाच्या 82व्या वर्षी दीर्घ आजाराने वसईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अंतिम संस्कार संध्याकाळी 5च्या सुमारास नंदाखाल चर्च विरारमध्ये झाले। धाराशिवमध्ये झालेल्या 93व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। ख्रिस्ती आणि ज्यू धर्म हे त्यांच्या अभ्यासाचे विषय। हरित वसईच्या संरक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केलाय। तर सुवार्ता या मराठी कॅथलिकांच्या वार्तापत्राचे ते मुख्य संपादक। वसईतल्या गुंडगिरी विरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती। वसईतल्या राजकारणाच्या गुन्हेगारी विरुद्ध त्यांनी मोहीम छेडलेली। सजग आणि सामाजिक भान असलेले कार्यकर्ते म्हणूनही ते ओळखले जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।